आहेत कोकणामध्ये आणि कोकणामध्ये आम्ही चाललो आहेत मालवण कुडाळ तर तारकर्ली ठवणे बीच. तर आता आमची ठाणा स्टेशनवरनं आता 6:30ला 6:25ला 2219 तेजस एक्सप्रेसने आम्ही चाललेलो आहोत ठाण्यावरनं कोकणामध्ये पिकनिकसाठी. तर आता आपण तुम्हाला सुंदर असे आपण बीचेस बघू तिकडे कोकणामध्ये. तर आमची पहिली जर्नी असणार आहे ही कोकण रेल्वेची. तर हा प्रवास आपण स्टार्ट होईल ठाणा स्टेशनवरनं. तर आता आपण मस्त एन्जॉय करूया. तेजस एक्सप्रेस पण तुम्हाला दाखवतो जर्नी. 6:30 आपला 6:25ची बस आहे सॉरी ट्रेन आहे. ती आपल्याला कुडाळला पोहोचेल 1:15ला. पण अर्धा तास मे बी 15-20 मिनटं जे काय लेट असेल ते आपण आता कवर करूया. तर चला तर आता आपण जाऊ ठाणा स्टेशनला. आता आम्ही रिक्षा पकडतो तिकडून ठाणा स्टेशनला जाऊ. तिकडनं मग आपण जाणार आहोत कुडाळ म्हणजे ठाणे टू कुडाळ. ही एकदम सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. चला यांना ना लागलो करून चला भावी चला बाय. रिक्षा मिळते की नाही रिक्षा. छड्डियो ना कि तेरे बिन दिल नहीं लगना. जिथे भी तू चलना है माही मैं तेरे पीछे पीछे चलना. तू जी सकदी नहीं मैं जी सकदा नहीं. कोई दूसरी मैं शर्ता भी रखदा नहीं. क्या तेरे जो मेरा सच्चिया मोहब्बत वे माही कितने और नहीं मिलना. जिथे भी तू चले माही मैं तेरे पीछे पीछे चलना. तू रह सकदी नहीं मैं रह सकदा नहीं. तेरे बिन यारा और किते तकदा नहीं. क्या तेरे बाजो मेरा रंग. ही आहे समृद्धी आणि हे तयार झालेले आहे बघा वेकेशनसाठी. आता इथं 10वीचा रिझल्ट येणार आहे. बघू काय दिवे लावते ते कळेलच आपल्याला 10-15 दिवसामध्ये. ही आमची आहे सारा आणि ही त्याची आजी. चला तुझा नको तुझा नाही काढत आम्ही. चला सारा चलो 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 67 नंबर. चला हे आता आम्ही निघालो आहोत ठाण्यावरनं घरापासनं. आता रिक्षा पकडून निघू आपण स्टेशनला. चला आता आम्ही पोहोचलो ठाणा स्टेशनला. चला आमच्या बॅगा चला. इकडे इकडे या.
प्लॅटफॉर्म नंबर 5 7617 down मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे 17617 down मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस आता आमची गाडी 5 नंबर प्लॅटफॉर्म लागणार आहे. आता वाजले सकाळचे 6. आम्ही चालू नांदेड तपोवन एक्सप्रेस is arriving shortly on platform number 5. Nadir Tapovan Express. Hence, the train arrived on platform number 5 is 17617 down Mumbai Nadir Tapovan Express. Platform क्रमांक 5 वर आलेली गाडी 17617. आता मित्रांनो आपण चालू आहे कोकणामध्ये आणि हा आमचा पहिली जर्नी कोकणाची आणि आम्ही आता ठाणे स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर आता वाजला आहे 6:05 आणि 6:25ला ट्रेन येईल आपली. तेजस एक्सप्रेस आहे 22119 आणि हा आमची फर्स्ट जर्नी आणि याच्यामध्ये एक चांगली मोठी सुपरफास्ट ट्रेन आहे. ही डायरेक्ट आता जे ना ठाणा स्टेशन दादरवरून ठाणा स्टेशनवरनं पनवेलवरनं चिपळूण चिपळूणवरनं रत्नागिरीनं कुडाळ. तर आपण उतरला कुडाळला कारण की आपल्याला जायचं खवणे बीचला. खवणे बीच हे तर आपला मालवणजवळच आहे. मालवणपासून एक 30-40 किलोमीटर अंतर होते. तर आपण पहिले खवणेमध्ये कायाकिंगवर एक्सप्लोर करणार आहोत. आता ठाणे स्टेशन आपण पोहोचलेलो आहोत. एक 15-20 मिनिटं माझी ट्रेन एक्सपेक्टेड आहे ठाणे स्टेशनला आणि ही आता आपण जर्नी पूर्ण कवर करूया जसं होते ते आपण. चला इंद्रायणी तेजस एक्सप्रेस. आता आपण झालं तेजस एक्सप्रेसनी आणि पूर्ण AC आहे आणि आतमध्ये पण आपण नंतर एक्सप्लोर करूया. आणि मुंबई पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आलेली आहे का इकडे. त्याच्यानंतर आपली ट्रेन येईल 15 मिनिटांमध्ये. तर ही सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस पूर्ण फुल AC आहे. तर फुल AC तर आम्ही लागतो उन्हाळा आहे तर भरपूर गरमी होऊन AC चाललेलं आहे आणि ही जर्नी आपण मस्त एन्जॉय करूया ही जर्नी. आणि किती वेळ आता बघूया. आता वाजले आहेत 9:15 आणि 6:25ची ट्रेन आहे. ती कदाचित 5 मिनिटं एखादं लेट होऊ शकते 5-10 मिनिटं. तर ही आपली ट्रेन कुडाळला. पण आता किती वेळ लागतो आपण काउंट करूया किती वेळ लागतो या जर्नीमध्ये. आणि 4 स्टेशन जास्त स्टेशन नाही पनवेल चिपळूण रत्नागिरी आणि कुडाळ सुपरफास्ट एक्सप्रेस. एक्सप्रेस आलेली आहे बघा समोरनं 22119 तेजस एक्सप्रेस. आता आम्ही तयार आहोत तेजस एक्सप्रेस जाण्यासाठी. आमच्या बॅग आहेत हे आले बघा तेजस एक्सप्रेस 2211939 काम जरा किती वाजले हे वाजले किती विजम कोचे बघा आता वाजले. हा हे तर किती वाजले आमचं C9 आहे C11. हा C10 आहे तर मागचा आपला आहे. हा मागचा आपला ऑटोमॅटिक आहे दरवाजा. मी पहिले चढतो आणि तुमचे व्हिडिओ काढतो. तुम्हारे पास एक सीट एक्स्ट्रा आ जाओ. नहीं गोवा में रहना पड़ेगा. बाय. इकडे फिट कोचिंग
15 22 पुढे पुढे चल पुढे 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 चल ग काय सारा मस्त आहे ना काय गोगदा टाणेल दादा एकदम गारे गारे फुल खोकलात आहे त्याचे एक्सरसाइज बसलेलो आहोत आणि आता आम्ही ठाण्यावरून 6:28ला ट्रेन आली 6:28ला 7:23ची टायमिंग आहे 7:28 ही आता एक थांबेल पनवेल नंतर पुढे चिपळूण नंतर रत्नागिरी आणि नंतर पुढे आता सूर्य इथे देख सूर्य दाखवतो तुम्हाला आता सूर्य बघा आता असं मस्त आलं आहे पुढे गेला हां सूर्य उगवलेला आहे पूर्ण AC ट्रेन आहे आणि सारा नुसतं गेम खेळते सारा पण फोटो काढते मस्त ट्रेन एकदम ना फुल थंडा फुल ट्रेन दाखवू आहे ना ट्रेन दाखवू कशी ट्रेन अरे काय बसलीस असं वाटतं सूर्य स्टेशन वाजले आहेत 7 पनवेल आणि आता आम्ही जेवढं चिपळूणमध्ये आहोत त्याचे एक्सप्रेसचं तिकीट जे आहे जेवायला पण मिळतं इकडे आता पॅन्ट्री आहे हे काय आलं नको काय असं बोल ना मला सांगापे गेलं समृद्धी कांदापोळी यांची पेंट्री आहे नियम आहे सगळ्यांची मेरे सैया बोले तेरे खोके चली मैं
इनकी पेंट्री तो निकले हो मेरे बाबा की गली में, राह कटते हैं मेरे मारे भाई, मेरे साजन को ले तेरी ठोकर चली मैं, हो मेरे साजन को ले तेरी ठोकर चली पाळे पाळे टनेल आलाय पॉज कर लिंक इट टू फादर. मेरे फादर ये इनका नाम ये था और ये वोटर लिस्ट में थे. ये तुझे देना पड़ेगा. मस्त फोटो काढत ना. हाँ सर लंच भी रहेगा. कधी भी ऑफिस किती मस्त असेल ना. काय हो तर मित्रांनो आता आपण चिपळूण स्टेशनला ही 6:30ला गाडी निघालेली आहे ठाण्यावरनं. आता 9:50ला पोहोचली म्हणजे 20 मिनटं लेट आहे गाडी. 20 मिनटं लेट गाडी पोहोचली आपली. हे आता आलं चिपळूण स्टेशन. आता आपण आलो चिपळूण स्टेशनला. 9:50ला आता गाडी आली. तर हे आहे चिपळूण स्टेशन. 9:50ला आपण गाडी आली आहे.
जवळजवळ गाडी 20 मिनटं लेट आहे चिपळूण स्टेशनला. आपण आता पुढे नेक्स्ट स्टेशन आहे रत्नागिरी, त्यानंतर आपलं कुडाळ. गाडी थांबते तेजस एक्सप्रेस. रत्नागिरी 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 प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है। इस गाड़ी में बधाई यहाँ हम हार्दिक स्वागत करते हैं। मुंबई छत्रपती तर आता मित्रांनो आम्ही आलो रत्नागिरी स्टेशनला. हे रत्नागिरी स्टेशन आहे आणि आपण आम्ही टायमात पोहोचलो आहे. इकडे 11:11ला पोहोचलो आता. इकडे 11 झाले. आम्ही चिपळूणला 20 मिनटं लेट होतो आणि इकडे सारा आहे हात का सारा आतमध्ये. तर रत्नागिरी आता आम्ही टायमात पोहोचलो आहे आणि कुडाळला आम्ही पोहोचू 11:01 झालं ना. कुडाळला आम्ही 1:15 पर्यंत पोहोचू कुडाळला. तर आम्ही ऑन टाईम आहोत आता रत्नागिरीला. आणि ही आपली तेजस एक्सप्रेस आहे इथे लागलेली आहे रत्नागिरीला. मला स्टेशनचं काम चालू आहे, सगळं चालू आहे काम. हे चल आता दरवाजा बंद होईल. हे चल दरवाजा बंद होईल लगेच. चल चल चल. वडापाव आहे गरम. वडापाव गरम गरम वडापाव. इधर भाऊ काय करते? मी खाली झोपायला. घाल नाही. घाल 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 दिलाय काय तू माझा घाल. कृपया लक्ष द्या. नांदूर वरून येणारी सुरतला जाणारी गाडी नंबर 0905 नांदूर सुरत हॉलिडे स्टेशन स्टुडंट सेवा प्लॅटफॉर्म. No, I'm just by 2. Without any delays, I should reach Kalmari. ठाणेला बच्चा आहे इकडे. उल्टा बोलना है बच्चे. No, if she was coming back. You know the bag that you carry your food in,
narrow you have to like put the dot. So I have a hello. कणकवली You can hear me? कणकवली Then it's the signal. कणकवली. My mom tried to video call me for at least कणकवली आलं बघ, कणकवली आलं. carry pants. इथे उतरतं काय काय झालं माहिती का, ना मालवणला कणकवलीला उतरतात. Carry one dress and आपलं तर मालवण आपण इथे उतरला असतो, ही ट्रेन थांबत नाही इकडे. I would थांबली का ट्रेन? slightly fancy. So ही थांबत नाही ॲक्च्युली इकडे, my heels. सिग्नल लागला असेल. So do you want my heels or flats? कणकवली कणकवली आलं कणकवली. I carry two pairs. My solid high one, but I was carrying. समृद्धी If you're gonna do heel, I would suggest you carry a dress option and a pant. सिंधुदुर्ग गेलं. स्टेशन गेलं सिंधुदुर्ग. येणार कुडाळ. किती वाजले का, टाईम किती झाला? 1:20 म्हणजे 1:30 पर्यंत आम्ही पोहोचलो. म्हणजे 7 आवर्सची जर्नी झाली आमची, 7 आवर्स. चला आता जाऊ आपण, बॅगा बिगा घेऊ आणि जाऊ. चला जायचं का, तर असं काय उठा. कुडाळ 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 कुडाळ. चल सारं चल, उभी राहा. व्हेरी गुड. इकडे बघ. हां आता एक बॅग उचलायची, आता एक बॅग. चला पुढे सारखं. झेंजी आलेली आहे, झेंजी. बॅग दे, एक मोठी बॅग दे. बॅग अडको, एक मॅग आहे. अरा तिकडे बघू, उभी राहा. उभी तर राहा, उभी. व्हेरी गुड. गॉगल नाही घातलं ना, चांगलं झालं. चल हॅलो कुडाळ आमचं स्टेशन आलेलं आहे. चला थांबते गाडी. बघा आता आपलं स्टेशन आलेलं आहे कुडाळ. सारा चला, चलो 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 चलो. पुढे आपल्या कुठे गेलं माणसं, आपली माणसं कुठे गेली? आमची माणसं आहेत.
6:30 वाजता आम्ही ठाण्यावरून सकाळी 6:30 वाजता निघालो, म्हणजे घरातून आम्ही 6 वाजता निघालेलो आणि 6:30ला आमची ट्रेन बरोबर आलेली. ही तेजस एक्सप्रेस मला दिसते, ही बरोबर आम्हाला ही जे तेजस एक्सप्रेस जी आहे ठाण्याला बरोबर 6:30ला आले ठाणा स्टेशनला. तर आता वाजले 1:30 आणि आता आम्ही पुढला कुडाळला 1:30 वाजता. तर आम्ही इकडून जाणार खवणे बीचला. तर आम्हाला जवळ जर्नीला 7 तास गेलेले आहेत. तर आता आपण आज सगळे पुन्हा एन्जॉय करणार खवणे बीचवरती. काय टीम वगैरे पहिली चालली आहे सारा बाय 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 सर, बाय 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 कर, बाय 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 बाय. ती बाई आमच्या इकडे तेजस एक्सप्रेस. बॅग घे, बॅग घे ना बॅग. चला आता हमालीची कामं करा. इकडे तिकडे चला. हे जरा बाजूला जाऊन दे. आपल्या इकडे यायचं आहे, इकडेच आपल्याला. चला चला आता कुडाळ स्टेशन आलेलं आहे. पुढे 25:38 नाही बोल. चल चल चलो चलो चलो, आमची रिक्षा आलेली आहे. चला आता आम्ही रिक्षा पकडतो इकडनं. आता आम्ही जाणं खवणे बीचला. हे आमचे रिक्षा ड्रायव्हर आलेले इकडे आणि आहे. चला बसा रे, बॅगा टाका बॅगा. चला आता आपण चालू खवणे बीचला आणि इकडे खवणे बीच आहे 30 किलोमीटर. तर आपण चाललो आहोत खवणे बीचला. हे कुडाळ स्टेशन गेलेलं आहे मागे. चला आता आपण निघालो आहोत. रेल्वे स्टेशनपासून इथं जवळच आहे कुडाळ एस टी स्टँड. इकडे आपला स्टॉप लाल डबा आहे ते आपली लालपरी कुडाळला. हे कुडाळचं एस टी स्टँड लागलं जातात आपल्याला. आता आपण रिक्षाने चाललेलो आहोत आणि 1:40ला आम्ही बरोबर रिक्षा पकडली. आम्ही 1:30ला पोहोचलो रेल्वे स्टेशनला. 10 मिनटं इकडे तिकडे फोटो व्हिडिओ काढले. आता काका आले आम्हाला घ्यायला आणि आपण चालू आहे आता इकडे कुडाळ टू कुठला बीच आपला खवणे बीच. तिथे कायाकिंगचा फेमस आहे. खवणे बीचवर आम्ही कायाकिंग करणार आहोत. इकडचे जवळपास कुठलं काय एक्सप्लोर करून उद्या जाणार ड्युटीला. आता 1:40 झाले तर आम्हाला जवळ 30 to 40 मिनिट लागते इकडे पोहोचायला. 30 किलोमीटर आहे अंतर आहे बोलतात काका. मस्त असं छान असं छोटे छोटे रोड आहे इकडचे आपले रोड. आम्ही ट्रेनची जर्नी आमची मस्त झालेली 7 तासामध्ये पोहोचतो आहे. गारेगार जर्नी एकदम. काय दोन ताटे द्या. दोन ताटे द्या आणि एक मोठा ऑर्डरचं थम्सअप द्या. तर मित्रांनो आता आपण लंच झालेलं आहे. म्हणजे आम्ही थांबलेली गाडीकडे सदिच्छा
तर कधीच्या इथं नॉनव्हेज आणि व्हेज थाळी मिळते मस्त की थाळी छान जेवण चांगलं होतं जेवण इकडे. हे आता आमचे ऑटोवाले ड्रायव्हर आहेत, आम्ही चाललो आहे खवणे बीचला. चला आता जाऊ खवणे बीचला, परत सुरू करू खवणे बीचला ह्या दिशेने, समोरच्या दिशेने. आणि चला आता जाऊ आपण खवणे. चला खवणे बीचला रे. बर्फी घेतली, बर्फी चांगली आहे, बर्फी पण चांगली आहे. इथून किती किलोमीटर दादा? 25 किलोमीटर. किती वेळ लागेल त्याला? पाऊण तास लागेल. आम्हाला पाऊण तास लागेल पोचायला. म्हणजे आम्ही जेव्हा थांबलो जेवायला. जेवण छान होतं एकदम, सब्जीचा. चिपी एअरपोर्ट आहे ना इकडे. किती किलोमीटर इकडे एअरपोर्ट? चिपी एअरपोर्ट 20 किलोमीटर. पुढे कुडाळमध्ये पडतो ना? कुडाळमध्ये पडतो. मालवणला जायचं तिकडे उतरायचं इकडे. मालवणला जाताना मध्ये वाटेत नाही. हे बघा बोगवे 22 किलोमीटर बोगवे बीच, निवती बीच इकडे सगळं हाच रोड जातो सगळा. खवणे बीच सगळा हाच रोड जातो आणि मालवणसाठी वेगळा रोड आहे. आता आपण ह्याच रोड चालू. मालवणवरनं घेऊन जातात, वेंगुर्ल्यावरनं घेऊन जातात. आणि वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्या आहेत त्याच्यातनं घेऊन जातात. भोगवे पण मालवण 26 किलोमीटर आहे. भोगवे 21 आणि परुळे 17. भोगवे बीच मालवण 25 का 26. खवणे बीच 16 आणि 17 बाजूबाजूला एकदम. बाजूला म्हणजे खवणे इथं बाजूबाजूला 16-17 किलोमीटर लागणार. हा भोगवे. हा राईटला तो जातो का शिवाजी महाराजचा पुतळा आहे, राईटला तो भोगवेला जातो का? भोगवेला जातो. एका विमानतळ पण चिपी आहे बघा. विमान चिपी विमानतळ पण जातो इकडे राईटला. आणि इकडे भोगवे बीचला मी इकडे जातो. चला हा बघा रोड गेला इकडे मंदिर. मंदिरच्या इथून जातो. अर्थात आलो आपण पुन्हा निवती आणि इकडे खवणे आणि निवतीकडे जातो सरळ. मग एक फाटा लेफ्टला पुढे एक फाटा जाणार खवणेकडे, एक फाटा जाणार निवतीकडे. पुढे येईल वेळ आहे. इथे छोटीशी बाजारपेठ आहे. हो तुम्हाला ते वाईन्समध्ये जायलाच मिळाल. मी विसरून गेलो, तुम्ही पण विसरून गेलो. काय बोलते तेच म्हटलं. मॅडम नाही बोलते. नाही पण इथे काय मिळत नाही, चॉईस नाही. हा एक रोड गेला त्या बाजूला कोचरे म्हणून एक आहे. ते बीच नाही आहे पण डोंगर एरिया आहे. त्या बाजूला समुद्र किनाऱ्याला जातो तो रस्ता, समुद्र किनाऱ्याला जातो. पण बीच नाही. बीच पण इकडनं एक रस्ता जातो आणि तिकडनं निवती बीच म्हणून एक जातो. वेळ आहे ना हटायला. आता वरती चढलं की चढावर हे बनव ना असं नारळाची झाडं बघ. इकडे हे सगळं असं वातावरण. नाळीची झाडं, सुपारीची झाडं, फणसाची झाडं, हे आंब्याची झाडं, सगळं ते बनवून घेऊन जाऊ. हां सगळं असं भारी ना. मालवण निवती बंदर आला का राईटला चढलं की आलं. राईटला वरती चढलो ना हा निवतीला जातो. हा निवती बंदरला आणि हा सरळ खवणे बंदरला. खवणे आणि वेंगुर्ला. खाली गेला तर खाली झालं तर निवती. वरती गेल्यावर परत राईट टर्न आहे खवणेला बाजूबाजूला म्हणजे निवती आणि खवण्याच्या बाजूबाजूला. आजूबाजूला. हे सगळं चढून याचं. हो हे थोडासा चढाव आहे. डेंजर आहे. लेफ्टला काय वेंगुर्ला. वेंगुर्ला खवणे सरळ 6 किलोमीटर. मोबर चौपाटी पण आहे. हे जातो दोन इथे. चौपाटी आहेत. आता हे हे खवण्याला जातो. राईटला खवणे सरळ वेंगुर्ला. वेंगुर्ला. सरळ वेंगुर्ला तो बघा रोड. आपण राईट मारला इकडे. आता काय चाललं खवणेला. खवणे बीच. हा इकडे वेंगुर्ला. बीच तिकडे होतो ना या. हां त्या आणि
हा खवणे बीच आपला 6 किलोमीटर जवळ आला. हा किती किलोमीटर तिकडनं वेंगुर्ला की बीच वेंगुर्ला इकडनं 25 किलोमीटर. इकडनं का तिकडनं? इकडनं नाही 20 किलोमीटर 25 किलोमीटर सगळं 25 किलोमीटर. ही सगळी आंब्याची आहेत ना. हे साफल्य होमस्टे हे बघा, हे इथे आम्ही राहणार आहोत. चला आपली रिक्षा आले ते वाजले 3 वाजून ते 3:30 वाजले तिकडे पोचायला आम्हाला. मध्ये आम्ही थांबलेलो 1 तास आमचा लंचमध्ये गेला. हा उतरा बाबा रे पोरांनो उतरा रे उतरा. इथे आता आम्ही राहणार आहोत साफल्य होमस्टेमध्ये. हा घरगुती आहे राहण्याचं ठिकाण. घरगुती आहे. मी जरा व्हिडिओ बनवतो आहे. यांची रिक्षा आम्हाला काकांच्या रिक्षाने आणून सोडलं इकडे. त्याचं नाव आहे साफल्य. त्यांचे मोबाईल नंबर पण दिले आहे तिकडे. याचं आहे घर परब. यांचं नाव परब आहे परब. आपण बघा इथे साफल्य होमस्टेला तर आलो राहायला. संतोष म्हणून आहे यांचं नाव आहे, संतोष परब. त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. इथे होमस्टेमध्ये तुम्हाला जेवण पण मिळणार पण इथे राहायला पण असतं. तर आता आम्ही इथे आलो राहायला. तर माझी कशी जर्नी आली तुम्हाला सांगतो आता. कशी आम्ही आलो ठाण्यावरून ते इथे. हा आहे खवणे बीच. हा पडतो वेंगुर्ल्यामध्ये. तर हा आहे यांचं साफल्य होमस्टे. तर जस्ट आम्ही आता आवरलो आणि वरती बॅगा ठेवल्या आणि बोलू चला एक लास्टचा आपण कसं आहे हा दिवसाचा आम्ही कसं प्रवास केला आहे ठाण्यापासून ते या घरापर्यंत तर तुम्हाला सांगतो. हे आणि हे बघा हे मस्त इथे आंब्याच्या बागा पण आहे यांच्या. जबरदस्त हे होमस्टे एकदम घरगुती असतं हे इकडे. माझे आता पाय भासतात कारण की ते बाहेरचं गरम आहे. तर हे आता यांचं रूम आहे. खालती आहे राहतात वर काका संतोष काका आणि वरती यांचं होमस्टे वरती. आणि हे जेवण वगैरे पण ऑर्डर देतात आपल्याला. बघा तर आपण आम्ही इकडे गेलो ते वरती सामान बॅगा वगैरे ठेवल्या इकडे. हे मस्त असं बाजूला वातावरण बघा पूर्ण असं जंगल आहे आंब्याच्या बागा वगैरे तिथे सगळे. ह्याच्या मागे पार्किंग आहे वाटतं. तर हे आता तुम्हाला मी सांगतो माझं जर्नी. पहिले तुम्हाला रूम दाखवतो. हा इथे हा वरचा फर्स्ट फ्लोअर आहे. फर्स्ट फ्लोअरमध्ये याचे टोटल 3 रूम्स आहेत. आता एक रूममध्ये लोक राहतात आहे तिकडे. साफल्य होमस्टे म्हणून यांचं परब काका संतोष परब. हा यांचा हॉल आहे इकडे. आणि हा तुम्ही बघाल इकडे बाहेरनं जो रोड गेला आहे तो खवणे बीचला गेलेला आहे. इकडे 5 ते 7 मीटरच्या अंतर खवणे बीच आहे कायाकिंगसाठी. तर आम्ही त्या तर आराम करून रेस्ट करतो आलो तर. हा इकडे एक रूम आहे यांचा. हे ते वॉशरूम आणि इकडे तुम्हाला बेसिंग वगैरे बेसिक दिलेलं आहे. इथे एक रूम आहे 2 आणि हा तिसरा रूम. हा तिसरा रूम आम्ही बुक केलेला आहे. हा फुल AC रूम आहे. इथं आम्ही आता रेस्ट करणार आहोत आराम करणार आहे. तर ह्या बॅगा त्यात लावल्या तिकडे मस्त AC वगैरे आहे इकडे लाईट वगैरे आणि वॉशरूम. तर आता तुम्हाला सांगतो कसा प्रवास सुरू झाला माझा. तर जेव्हा मी सकाळी जर्नी चालू केली सकाळी आम्ही 6 वाजता ठाण्यातल्या घरातून निघालो आणि 6 वाजता आम्ही तेजस एक्सप्रेसची ऑलरेडी तिकीट 1 महिन्यापूर्वीच बुक केलेली. तर तेजस एक्सप्रेसची साधारणतः एकाचं तिकीट पडेल तुम्हाला 1000 ते 1100च्या आसपास. एक ती फुल AC ट्रेन आहे ठाणे टू तुम्ही कुडाळ. तर कुडाळला आम्ही उतरलो आणि हे काका जे आहेत परब काका त्यांनी आम्हाला एक ऑटो ड्रायव्हरचा पण त्यांचे जे नातेवाईक आहेत हरीश काका त्यांचा नंबर त्यांनी दिलेला. तर ते कुडाळ स्टेशनला तसं मी अगोदर त्यांना फोन करून सांगितलेला ह्या टाईमला येतो. साधारणतः 1:30 ते 2 वाजेपर्यंत ट्रेन पोहोचते कुडाळ स्टेशनला. सकाळची जी 6:30ची जर्नी आमची सुरू झाली त्याच्यामध्ये ही सुपरफास्ट ट्रेन आहे म्हणजे ही जी जाते गोव्याला मडगावला. आणि याच्यामध्ये स्टॉप हे बघाल तर ती CSTवरून जेव्हा ट्रेन निघते सकाळी 6 वाजता तर पहिला स्टे म्हणजे दादरनंतर 6:30ला ही येते ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनवरून 7 वाजता ती पनवेलला पोहोचते. पनवेलला तर चिपळूणला पोहोचते ती 10 वाजता. 9:30 ते पावणेदहाच्या आसपास ती चिपळूणला असते ही ट्रेन तेजस एक्सप्रेस. 22119 ही त्या एक्सप्रेस नाव आहे. फुल AC आहे आणि याच्यामध्ये विजडम कोच आहे मागे आणि पुढे. तर आम्ही विजडम कोच नव्हता गेलेला तर नॉर्मल सीटिंग घेतलेलं AC कोच. आणि नंतर आम्ही पुढे तुम्ही बघाल रत्नागिरी स्टॉप आहे चिपळूणनंतर.
रत्नागिरी साधारणतः मी 11-11:15ला पोहोचतात रत्नागिरीला. 11:15ला आम्ही रत्नागिरीला पोहोचलो. थोडं फोटोज व्हिडिओज वगैरे बदलले वगैरे. आणि रत्नागिरीचा हा स्टॉप आहे कुडाळ. तर म्हणजे लास्टचा नाही हा स्टॉप ॲक्च्युली. आपला जर खवणे किंवा नेवती बीचला यायचं असेल देवबाग, तर हा सर्वात बेस्ट स्पॉट जो आहे तो कुडाळ स्टेशन आहे. तर कुडाळ स्टेशन जे आहे तेव्हा इकडून तिकडे यायला असेल तर ऑटोवाल्याने अंदाजे 25-30 किलोमीटर अंतर आहे. तर 700 रुपये आपल्याला ऑटोवाल्याने घेतलं इकडनं स्टेशनपासून ते इथपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही उद्या जाणार होते नेवती, नंतर देवबाग, ते तर नंतर आजचा तुम्हाला सांगतो. तर आत्ता आम्ही बरोबर तिकडनं जेव्हा दीडला पोचलो इकडे कुठे कुडाळ स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. कुडाळवरनं काका उभेच होते तिकडे. तर काकानं बॅगा पॅक केला. नंतर आम्ही मध्ये ते आम्हाला चांगलं असं जेवायला सदिच्छा म्हणून एक होम हे होतं लंच होम. तर तिथे आम्ही जेवलो वगैरे. 1 तास तिकडे गेला जेवणामध्ये. 1 तासाचं अंतर आहे म्हणजे 1 तास ते 45 मिनटं लागतं इकडे यायला. आणि आम्ही जवळ 3:30ला इकडे पोचलो. म्हणजे 1:30ला ते तिकडं निघालो. म्हणजे 1:45ला तिकडं निघालो कुडाळवरनं. मध्ये एक ब्रेक घेतला, लंच ब्रेक. आणि इथे आम्ही पोचलो बरोबर 3:30ला काकांकडे. आता जस्ट आम्ही रूममध्ये सगळं सामान ठेवलं आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी जाऊ कायाकिंगला. तर आता आम्ही कायाकिंग करू. इथे मी आता हा जर्नीचा ब्लॉग इथे संपवलं. साधारणतः तुम्ही बघितला कसं आम्ही आलो ठाण्यावरनं ते तुम्ही आले ते कुडाळवरनं ऑटोवरनी इकडे. म्हणजे आपले रेल्वेचं जे तिकीट तुम्हाला 1000 रुपये पडतं. 1000 AC असेल तर तेजससारखं. तर तुम्ही दुसरी कुठली ट्रेन बुक केली तर 350 पर्यंत तिकीट, 300-350 तिकीट आहे कुडाळपर्यंत नॉन AC. आणि 700 रुपये इकडं आपल्याला ऑटोचे मिळतात. तर आम्ही 4 जण होतो. एक छोटी मुलगी आणि माझी मोठी मुलगी, असे 4 जण आम्ही बसलो. बॅगा वगैरे होत्या. पण ठीक आहे, पोचलो इकडे व्यवस्थित आम्ही सुखरूप. आता आमचे 5 दिवस इथे आम्ही कोकणाचा दौरा फिरणार आहोत. कोकणामधले महत्त्वाचे जे स्पॉट्स आहेत नेवती, देवबाग, तारकर्ली, स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, कायाकिंग ॲक्टिव्हिटीज, नेवती बंदरानंतर माता लाईट हाऊस, डॉल्फिन राईड, अशा बरेच काय गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. कोकण असा सुंदर निसर्ग दिला आहे आपल्या महाराष्ट्राला. तुम्ही जर फॉरेनमध्ये जाल तिथे पण बघाल तिथे भरपूर खर्च होतो फॉरेनमध्ये. हा इकडे तुम्ही बघाल खवणे, नेवती, इकडे जो समुद्रकिनारा ना एकदम निळं असं पाणी त्याच्यामुळे एकदम क्लीन आहे, स्वच्छता आहे, घाण नाही केलं. मुंबईला बघाल तर कसं आपलं एकदम लोकांनी प्लॅस्टिकच्या पाटव्या, नाल्याचं पाणी, गटाराचं पाणी टाकून ते केमिकलचं पाणी जाऊन पूर्ण समुद्र खराब झालेला आहे. तर आता आपण बघूया इकडचा समुद्र किनारा कसा आहे. ते बोलतं इकडे एकदम स्वच्छ किनारपट्टी आहे कोकणातली. तर इकडून जे पण टुरिस्ट कृपया तुम्ही इथे घाण नका करू, स्वच्छता ठेवा म्हणजे परिसर, म्हणजे आपलं जेणेकरून आपलं कोकण सुंदर राहील टुरिझमसाठी. लोकांना त्यामुळे उत्पन्न मिळेल टुरिझममधनं. इथे बसं आंब्याच्या बागा आहेत, कायाकिंग आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे कोकणामध्ये. आपले जे बांधव आहेत कोकणातले, तर त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. तर टुरिझमसाठी आपला स्पॉट फेमस झाला पाहिजे. हा जो खवणेचा आता बोलतात आता 2-4 वर्षामध्ये फेमस झालेला आहे कायाकिंगमुळे. पण समजा एकदम शांतता इकडे. तुम्ही याल ना खवणेला. आता तर मी आलो फ्रायडे आज, उद्या माहीत नाही होतं सॅटर्डे संडे कदाचित गर्दी असेल. तर बघूया आता आम्ही हा आता इकडे ब्लॉग संपवतो आहे, ट्रॅव्हलिंगवाला ब्लॉग. कायाकिंगचा आणि उद्यापासून जे काही ॲक्टिव्हिटीज आम्ही नंतर टाकतो. तर बाय बाय मित्रांनो.